नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नारायण राणे यांनी दोन्ही मुलांना राजकारणात आणून चूक केलेली आहे असं याआधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की खरं तर दोन्ही मुलांना तुम्ही कोणत्या उद्देश राजकारणात आणलीत, की तुमचा उद्देश काय. दुसरी गोष्ट, तुम्ही जर राजकारणात होतात तर तुमच्या मुलांना वारसदार म्हणून राजकारणात आणलंच पाहिजे असं कुठे नियम नाही आहे. राजकारणात तुम्ही का आहात? तुम्ही म्हणजे कुणी राजकारणी, मोठे नेते, बडे प्रश्न, ह्यालाच माझा प्रश्न आहे की सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे, सुजाण नागरिकाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला राजकारणात वारसदार तुमचीच मुलं का लागतात? मुलं म्हणजे मुलगा, मुलगी, आणखीन कोणी असतील ते का लागतात ना त्याच्यामध्ये? दुसरे कोण सामान्य कार्यकर्ते, चांगले गुणी कार्यकर्ते वारसदार म्हणून तुम्हाला का नाही चालत? की तुम्ही राजकारण हे व्यवसायाचं साधन मानता, किंबहुना तुम्ही प्रॉपर्टी कमवण्याचं साधन मानता, हाही प्रश्न आहे. त्यामुळे मुळामध्ये राजकारणात जर तुम्हाला वारसदार निर्माण करायचे असतील तर ते घरगुती वारसदार, रक्ताचे वारसदार पाहिजे असं कुठे? असं आपले जे महापुरुष होऊन गेले तर त्यांनी असं केलेलं आहे का? त्यांनी असं केलेलं नाही आहे. मधु दंडवतेंचा, जयप्रकाश नारायण घ्या, बॅरिस्टर नाथपै घ्या, ह्यांच्याकडून वारसदार आले का राजकारणामध्ये? लालकृष्ण आडवाणी घ्या, मोहन धारी यांचं नाव घ्या, यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्या. यशवंतरावांना अपत्य नव्हतं, पुतणे होते, भाचे होते, सगळे होते. त्याला राजकारण ते आणू शकले असते, पण आणलं नाही. कारण राजकारण हे त्यांचं सेवेचं माध्यम होतं, जनकल्याणाचं माध्यम होतं, जनकल्याण साधण्याचं, जनसेवा करण्याचं माध्यम त्यांचं होतं. त्यामुळे त्यांनी कोणी राजकारणात वारसदार आपण आणू, वारसा निर्माण करू असा त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर प्रयत्नही केला नाही आणि त्यांच्या डोक्यात कधी विचारही आला नाही. त्यामुळे नारायण राणेंचा असा विचार का आला की बरं, तुम्ही जर ठीक आहे, दोन मुलं तुम्हाला, दोन्ही मुलांना का आणलं? मग एका मुलाला आणायला पाहिजे होतं. आजची जी स्थिती आहे, नेहमी मनुष्याने उद्याचा विचार करायचा असतो. दोन्ही मुलं तुमची तशी आक्रमक स्वभावाची, त्यानंतर दोन्ही मुलं तेवढी जिद्दी आहेत, धडाडीची आहेतच, परंतु आक्रमक स्वभावाची आहेत. त्यामुळे दोघांचं भविष्यात राजकारणात पटणार नाही हे 100% सत्य होतं. मग एकाला राजकारणात, एकाला समाजकारण दिलं असतं. तुमच्या शिक्षण संस्था वगैरे होत्या, अनेक सामाजिक संस्था, त्यामध्ये समाजकारण करता आलं असतं, अनाथालय वगैरे खोलता आलं असतं, उघडता आलं असतं, अनेक सामाजिक उपक्रम सुरू करता आले असते. ते असतील तुमच्याकडे, पण आणखीन चांगले उपक्रम सुरू करता आले असते. मग एक मुलगा राजकारणात आणि एक समाजकारणात, म्हणजे एकमेकाला ते काम पूरक ठरलं असतं, पोषकही ठरलं असतं आणि एकमेकाला ते सहाय्यभूत ठरलं असतं. आणि दोघातही स्पर्धा लागली नसती, वाद झाली नसते आणि लोकांना मजा बघायला मिळाली नसती. कारण ही आता ठिणगी पडलेली आहे, ही सुरुवात आहे आणि आता यांची हयाती तेवढं आहे. त्यामुळे कुठपर्यंत जाईल हे सांगू शकत नाही. तेव्हा आत्ता नारायणरावांसमोर, राणेसाहेबांसमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे एकाला राजकारणातून माघार घ्यायला लावणं. एकाला राजकारणातून माघार घ्यायला लावणं. समजा अगदी आजचा राजीनामा द्यायचा नसेल तर 2-3 वर्षे निवडणुका पुन्हा आहेतच, निवडणुकीला उभी न करणं. बाई, तुझी कारकीर्द पुरी कर, हा कार्यकाळ जो आहे तो पुरा कर आणि ह्याच्यावर राजकारण करायचं नाही, समाजकारण करायचं आहेस. म्हणजे दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, तणाव निर्माण होणार नाही आणि इतरांना मजा बघायला मिळणार नाही. लोकांची कोणाची काही चूक नाही याच्यामध्ये. त्यामुळे नारायणराव राणेसाहेबांनी असा विचार करायला पाहिजे, तरच या दोघा भावांमध्ये कायम चांगले संबंध राहतील, तणाव राहणार नाही, उलट परस्पर पूरक दोघांचं काम असेल. अन्यथा दोघं दोन पक्षात राहतील. समजा आज हे पक्ष, दुसरे कुठले उद्या पक्ष असतील, परंतु दोघांनाही महत्त्वाकांक्षा आहे, दोघांना महत्त्वाकांक्षा आहे, दोघांकडं इच्छा आकांक्षा आहेत, दोघांकडे जिद्द आहे, दोघांकडे आक्रमकपणा आहे, दोघेही तरुण वयाचे आहेत. त्यामुळे दोघांकडेही अनेक वर्ष काम करण्याची अजून क्षमता आहे, असणार आहे. त्यामुळे दोघेही शांत राहणं हे कठीण आहे. कारण शांत स्वभाव हा मुळात स्वभावात असावा लागतो. शांतपणा हा, तो शांतपणा दोघांमध्ये तसं नाही आहे. एक जर बोलला तर एखादं थांबायचं असतं, शांत राहायचं असतं.
ते नाही आहे. ते स्वभावात असावं लागतं. एक आक्रमक असेल तर एकडे शांत असायला लागतं. ते नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर एकच पर्याय की राणे साहेबांनी, नारायण राणेंनी दोघांपैकी एका मुलाला राजकारणातून माघार घ्यायला लावलं. आणि आजच कुणीतरी ऐकू शकेल त्यांचं. वडील सांगतात म्हणून ऐकू शकेल. वडिलांनी शब्द टाकावा किंवा आदेश द्यावा की माझं म्हणणं आहे असं, तू माघार घे. तरच दोघांमधला तणाव नष्ट होईल, तणाव राहणारच नाही. आणि उलट दोन्ही भाऊ गुण्यागोविंदे नांदू शकतील. गुण्यागोविंदाने दोघांचंही काम, एकाचं समाजकारण एकाचं राजकारण, दोघांना परस्परपूरक काम दोघांचं चांगल्या तऱ्हेने चालू शकेल. अन्यथा हे आज आहे हे असंच चालू राहील आणि ह्याला मोठं स्वरूप येईल. दुसरं काही होणार नाही. ह्याचं स्वरूप, वादाचं स्वरूप हे मोठं होऊ शकेल. कारण महत्त्वाकांक्षा आहे, ती महत्त्वाकांक्षा माणसाला गप्प बसवत नाही, गप्प बसू देत नाही. महत्त्वाकांक्षेने मनुष्य अहंकारी बनतो, अहंभावी बनतो, हट्टी बनतो, आक्रमक बनतो. आक्रमक म्हणजे अति आक्रमक बनतो. मग त्याला आपल्यासमोर कोण आहे याचं भान राहत नाही, भान नसतं. नातं कोणतंही असो, तो नात्याला जुमानत नाही. कारण व्यक्तिगत अहंकार हा आड येतो आणि ही अहंकारची लढाई असते. ह्या लढाईमध्ये कोण लहान मोठा, कोण नातं काय आहे, कुणाचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे हे बघितलं जात नाही. अशा अनेक लढाई आपण बघितलेल्या आहेत राजकारणातल्या. तेव्हा ही लढाई नारायण राणेंना टाळायची असेल, दोन भावातलं बंधुप्रेम त्यांना अबाधित ठेवायचं असेल, तर त्यांनी एकाला माघार घ्यायला लावणं हेच दोन्ही भावांच्या आणि राणे कुटुंबाच्या हिताचं आहे. आणि त्यामध्येच नारायण राणे साहेबांना आनंद मिळू शकेल, त्यांच्या मनाला शांतता लाभू शकेल. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकून द्यावा. धन्यवाद. जय हिंद.